रात्रीची नीरव शांतता आणि काळाकुट्ट अंधार. मुंबई बंगळुरू बाह्यवळण महामार्गावरील खेड शिवापूर भागातील गोगलवाडी फाटा शिंदेवाडी येथील एका निर्जन गोडाऊनमध्ये एक भयावह तयारी सुरू होती. फॅब्रिकेशनचे काम करणाऱ्या समीर पंजाबराव जाधवने हे गोडाऊन नुकतंच 18,000 रुपये मासिक भाड्याने घेतलेलं होतं. गोडाऊनमध्ये लाकडांचा ढीग आणि एक विशिष्ट बनावटीची लोखंडी भट्टी तयार करून ठेवलेली होती. दिवाळी संपून 2च दिवस झालेले होते आणि तारीख होती 26 ऑक्टोबर. पुणे शहरापासून दूर मरियाई घाटावर फिरून परतलेले समीर आणि त्याची शिक्षिका पत्नी अंजली समीर जाधव मोटारीतून खाली उतरले. त्यांच्यासोबत भेळ होती जी त्यांनी शिंदेवाडी फाट्यावरील एका हॉटेलमधून घेतलेली होती. ते दोघे गोडाऊनमध्ये शिरले त्याचवेळी रात्रीचे 8 वाजलेले होते. दोघांना 2 मुले होती, पण ते आज त्यांच्या सोबत नव्हती आणि समीरच्या मनात एक थंडगार आणि भयानक कट शिजत होता. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. समीरने अनेकदा दृश्यम चित्रपट पाहिलेला होता आणि प्रत्येक वेळी पोलिसांना गुंगारा कसा द्यायचा याचे धडे तो घेत होता. अंजलीच्या चारित्र्यावर त्याला संशय होता. व्हॉट्सअप चॅटिंगवरून झालेल्या वादामुळे त्याच्या डोक्यात पत्नीला संपवण्याचा विचार आता पक्का झालेला होता. शांतता भेदून अचानक एक हादरवून टाकणारी कृती घडली. चटईवर बसून भेळ खात असताना अचानक समीरने शिक्षिका पत्नी अंजलीचा गळा आवळला. जीव गेल्याची खात्री झाल्यावर त्याने त्वरित कसलाही वेळ न दवडता निर्दयीपणे अंजलीचा मृतदेह लोखंडी भट्टीत टाकला. अगदी पूर्ण नियोजितपणे लाकडे आणि पेट्रोल वापरून त्याने भट्टीत आग लावली. रात्री 10 वाजेपर्यंत अंजलीचा देह हा पूर्णपणे जळून खाक झालेला होता. भट्टी थंड होईपर्यंत समीर हा तेथेच बसून होता. एका खुनी व्यक्तीची अविचल शांतता त्याच्या चेहऱ्यावर होती. पहाटेच्या वेळी त्याने त्या जाळलेल्या शरीराची राख जवळच्या नदीत फेकून दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने भट्टीसाठी वापरलेल्या विटा देखील फोडून टाकल्या आणि तो लोखंडी भट्टी देखील स्क्रॅपमध्ये त्याने विकून टाकली. पुराव्याचा कोणताही अंश मागे ठेवायचा नाही या दृश्यम स्टाईल कल्पनेने तो पछाडला गेलेला होता. 2 दिवस झाले सर्व पुरावे नष्ट करून पूर्णपणे क्लीन झाल्यानंतर समीर वारजे माळवडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला. त्याने तक्रार दिली की त्याची पत्नी अंजली ही 28 ऑक्टोबर रोजी शिंदेवाडी परिसरातून बेपत्ता झाली आहे. ती एका मैत्रिणीकडे जाते असं सांगून ती गेली आणि परतलीच नाही. हे प्रकरण राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने त्यानुसार कारवाई सुरू झाली. परंतु वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कायंगडे यांना समीरच्या हालचाली आणि वागण्यात काहीतरी संशयास्पद वाटू लागलं. पत्नी बेपत्ता असूनही समीरचा पाठपुरावा जरा जास्तच होता. जरी तक्रार दुसऱ्या ठाण्यात वर्ग झाली होती तरी कायंगडे यांनी तपास थांबवला नाही. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेजची तपासणी सुरू केली. समीरच्या कथनातील विसंगती आणि तो आणि अंजली घरातून एकत्र बाहेर पडतानाचे फुटेज हे पोलिसांच्या हाती लागले. याच दरम्यान पोलिसांना समीरच्या एका मैत्रिणीबद्दल देखील माहिती मिळालेली होती. पोलिसांनी त्या मैत्रिणीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली आणि पोलिसी खाक्या दाखवताच अखेर तो भयंकर कट समोर आला. परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी सखोल तपास करून या दृश्यम स्टाईल मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश केला आणि आरोपी पती समीर पंजाबराव जाधवला आता अटक करण्यात आली आहे.